आज पालक राईस करते मी. हे तांदूळ घेतलेत मी बासमती, जराशीच अर्धी वाटी, 1 वाटी ओतली भरून मी आणि जराशीच अर्धी आहे. ते एक 20 मिनटं धुवून तसेच ठेवायचे पाण्यामध्ये भिजत. धुते मी आणि ठेवते, झाकून ठेवते 20 मिनटं. तर हे ह्याच्यामध्ये भातामध्ये घालायला हे गाजर, टमाटो, हा उभा कांदा चिरून घेतला आहे, हे मक्याचे दाणे, हा पालक मी आधी आता वाटून घेतला याची गिरवी करून अशी, आणि हा मसाला, बिर्याणी मसाला थोडासा घेतला मी, अर्धा चमचा. एक तमालपत्र, एक पान घेतलं, 2 असे तुकडे केले मी, आणि 1 लवंगी विलायची, आणि मिऱ्या 4-3, लवंग, दालचिनी, इतका हा सगळा खडा मसाला, आणि काजू, हे दही, हे तूप, इतकं सगळं घालायचं. आणि हे पालकामध्ये असं लिंबू पिळायचं, म्हणजे कधी रंग त्याचा चांगला राहतो, रंग चांगला राहतो त्याचा. त्याच्या बिया पडल्या मी काढून घेते, त्याचा लिंबाचा रस पिळ्या बिया पडल्या मी काढून घेतल्या. असं हे हलवून घ्यायचं, लिंबाचा रस पिळला की रंग चांगला राहतो, म्हणून हे लिंबू पिळायचं त्याच्यात. आणि माझा साधा सोपा हा भात आहे, नेहमी मी करते घरी तसाच पालक राईस. आता हे मी कुकर तापत ठेवते आणि फोडणीला घालते. कुकर तापत ठेवला मी, तेल वतते पहिलं थोडं, त्याच्यामध्ये तापू देते. ही चटणी अशी केली, 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या, 2 मिरच्या, थोडं सुकं खोबरं घेतलं, त्याच्यामध्ये आलं घेतलं आणि ते बारीक चटणी करून घेतली मी. मोहरी, जिरं, हे सगळे खडे मसाले, काजू, कच्चं घ्यायचं नाही, कांदा, टमाटे, सगळे गाजर, मक्याचे दाणे, सगळे जे भाज्या आपल्याला आवडतात ते ह्याच्यामध्ये घालायच्या. मुलांच्या आवडीचे असलेले मीठ टाकते, म्हणजे लवकर परततात भाज्या. असं हलवत राहायचं, म्हणजे परतून देत नाही. थोडं माझ्याकडून काजू लागले, जास्त कुकर तापला. तर पालक ह्याच्यामध्ये परतायला त्याच्यासोबतच असा परतून घ्यायचा, कांद्यासोबत असं हलवत राहायचं सारखं. माझा साधा सोपा आपलं मी रोज घरी करते असं करते हा पालक राईस. आता हे चटणीचं हे वाटण, तर 2 चमचे दही टाकते. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही त्याच्यामध्ये दही घाला. पण मस्त होणार, अगदी छान होईल. चांगलं हे परतलं, भाजी ते दही भाजी सगळं चांगलं परतून झालं. आता हा बिर्याणी मसाला, हिंग, चिमूटभर हळद, जराशी हे लाल तिखट, मिरच्या तिखट नाही पाहिजे माझ्या, वाटण केलेलं मी. हे तांदूळ, पाणी गरम घालायचं त्याच्यामध्ये. आता गरम पाणी, हे 1 ग्लास पाणी घेतलं मी फुल, कारण का ह्याला पाणी सुटलेलं असतं भाजी ते, मग हे गरम पाणी करून ह्याच्यामध्ये घालायचं. हे फक्त मी 1 ग्लास पाणी घेतले. आता हे तूप, आता झाकण लावते. तूप ओतून झालं, झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायचे त्याच्या, जास्त नाही.
झाली आता 3 शिट्ट्या करून घेतल्या. आता थंड होऊ दे जरा, मग भरून घेते. झाला आता भात मस्त अगदी भारी झालं आहे. म्हणजे हे सगळं वरती येतं, सगळं घातलेल्या भाज्या. तर मी भरून घेते. झाला पालक राईस मस्त झाला आपला घरच्या घरी झाला पालक राईस. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. तुम्ही पण असं करा घरच्या घरी.